मुलांना देखील शाळेच्या सुट्ट्या पडल्या आहेत आणि काही ना काही त्यांना खायला हवं असतं. पण तुम्ही त्यांना बाहेरचं बिस्किटं वगैरे देत असाल तर थांबा. आज मी तुम्हाला साखरेचा सुद्धा वापर न करता घरच्या घरी नाचणीची इतकी पौष्टिक बिस्किटं कशी बनवायची तेही कढईमध्ये ते दाखवणार आहे. साधी सोपी रेसिपी आहे. फक्त 4 ते 5 पदार्थात ही बिस्किटं तयार होतात. या बिस्किटांच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती खुसखुशीत तयार झाली आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतकी खुसखुशीत. चला तर मग लगेचच पाहूया नाचणीची बिस्किटं कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ही बिस्किटं बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक ताट घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 60 ग्रॅम एवढं साजूक तूप वापरायचं आहे. याऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता. पण जर बटर वापरणार असाल तर फ्रीजमधून काढून डायरेक्ट वापरू नका. पहिले रूम टेम्परेचरला आणायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ते वापरायचं आहे. आज आपण ही पौष्टिक बिस्किटं करणार आहोत. त्यामध्ये साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत. त्यामुळे मेजरमेंट कपाचा 1/3 कप इथे तुम्ही बघू शकता. मी एवढं गुळाची पावडर वापरली आहे. गूळ बारीक चिरूनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. 1/3 कप म्हणजे अर्धा कपापेक्षा कमी आणि पाव कपापेक्षा थोडंसं जास्त. आता हे साजूक तूप आणि आपल्याला ही गुळाची पावडर एखाद्या चमच्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. मी इथे चमच्याने करत आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. गूळ त्यामध्ये थोडासा विरघळला गेला पाहिजे अशा रीतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं हे असं व्यवस्थित मी एकजीव करून घेतलं आहे. आता ह्यावर एक चाळणी घ्यायची, जी पीठ चाळायची चाळण असते ती घ्यायची आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून नाचणीचं पीठ घालायचं आहे. नाचणीचं पीठ खूपच असं भुसभुशीत असतं. त्याला जास्त चिकटपणा नसतो जेव्हा आपण त्याची बिस्किटं बनवतो. त्यामुळे त्याला चिकटपणा आणि बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला अर्धा कप एवढंच गव्हाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. सोबतच अर्धा टीस्पून, अर्धा चमचा एवढा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडर आज मी इथे वापरणार नाही. फक्त बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे. आता ही पिठं आणि बेकिंग सोडा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. असं चाळून घेतल्यामुळे ही पिठं हलकी होतात आणि आपली बिस्किटं खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी तयार होतात. आता हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा उरलेला कोंडा आहे तो मात्र आपल्याला वापरायचा नाही आहे. आता हातानेच आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. फार जोराजोरात मळायचं नाही. हलक्या हाताने फक्त आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोळा बनवून तयार होतो. पण आपल्याला लगेचच ह्याची बिस्किटं करायची नाही आहेत. लगेचच तुम्ही बिस्किटं बनवायला गेलात तर त्यामध्ये आपण जे साजूक तूप घातलेलं आहे किंवा तुम्ही जर बटर वापरलेलं असेल तर ते पूर्णपणे मेल्ट होईल आणि बिस्किटं पसरली जातील. त्यामुळे हा पिठाचा गोळा आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचा आहे. बिस्किटं बनवण्याआधी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे. ती म्हणजे गॅसवर जाड बुडाची कढई ठेवायची आहे. त्यामध्ये एखादा असा स्टँड ठेवायचा आणि झाकण लावून मध्यम आचेवर 5 ते 10 मिनिटं कढई आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायची आहे. इथे मी फ्रीजमधून प्लेट काढून घेतली आहे आणि आता बघू शकता थोडीशी ती फर्म झाली आहे. म्हणजे जे साजूक तूप किंवा बटर असतं ते थोडंसं कडक व्हायला मदत होते. आता लगेचच ह्याची आपण बिस्किटं बनवून घेऊया. त्यासाठी एखादा खोलगट चमचा घ्यायचा म्हणजे समान आकाराचे गोळे तयार करून घेता येतात आणि त्याची समान अशी बिस्किटं तयार होतात. असे गोळे तयार करून ठेवले की भराभर त्याची बिस्किटं बनवता येतात. आणखी एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे ज्या प्लेटमध्ये तुम्ही बिस्किटं भाजून घेणार आहात त्या प्लेटला तुम्ही तूप लावून घेऊ शकता किंवा असं जर बटर पेपर किंवा बेकिंग पेपर तुमच्याकडे असेल तर तो असा ठेवू शकता. त्याला तूप तेल लावायची गरज नाही. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा, हलकासा मळून घ्यायचा आणि थोडासा चपटा करून घ्यायचा. असा गोलाकार आकार द्यायचा. आता एक टूथपिक तुमच्या घरात असेल तर टूथपिक अशी ह्यावर ठेवायची आणि दाबून घ्यायची. म्हणजे जशी गुड्डेची बिस्किटं असतात त्यावर कशी डिझाईन असते तशाच पद्धतीने ह्यावर सुद्धा आपण डिझाईन करून घ्यायची आहे. तुम्ही प्लेन सुद्धा ठेवू शकता पण अशी डिझाईन काढल्यामुळे दिसायला ती खूप आकर्षक दिसतात. अशाच पद्धतीने आणखी एक बिस्किट मी तुम्हाला करून दाखवते. हाताने थोडंसं मळून घ्यायचं, हलकंसं चपटं करायचं, व्यवस्थित आकार द्यायचा. बघू शकता कुठेही त्याला चिरा गेलेला नाही. जर तुम्ही नाचणीचं फक्त पीठ वापरलं असतं तर भरपूर याला चिरा गेल्या असत्या. असं बिस्किट तयार झालं नसतं. अशाच पद्धतीने सर्व बिस्किटं मी करून घेणार आहे आणि ती एक एक करून यामध्ये ठेवणार आहे. कढईसुद्धा चांगली प्रीहीट झाली आहेत 5 ते 7 मिनिटं. आता झाकण काढायचं आणि आपण जी बिस्किटं प्लेटमध्ये मांडून ठेवली आहेत ती प्लेट घ्यायची आणि ह्या स्टँडवर ठेवायची. बिस्किटं ठेवताना सुद्धा
यामध्ये अशी लांब-लांब ठेवायची, कारण जवळ-जवळ ठेवली तर ती पसरू शकतात, कारण फुलून येतील आणि एकमेकांना चिकटून त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे ही काळजी घ्या. आता गॅसची आच मंद करायची आणि ही बिस्किट आपल्याला भाजून घ्यायची आहेत. जोपर्यंत त्यामधून सुगंध बाहेर पडत नाही आणि त्याचा रंग हलकासा असा ब्राउनिश होत नाही, थोडासा डार्क होत नाही, तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत. इथे बरोबर 20 मिनिटं झाली आहेत. आधी 17 मिनिटं असताना मी इथे चेक केलेलं, पण बिस्किटं थोडीशी नरम लागत होती आणि त्यातून व्यवस्थित कडा त्याच्या ब्राउन झाल्या नव्हत्या. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कसे मस्त गोल्डन रंग आला आहे. आता ही प्लेट आपल्याला कढईमधून बाहेर काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता बिस्किटं कशी जवळ-जवळ झाली आहेत. त्यामुळे आधीच मी तुम्हाला सांगितलेलं, की लांब-लांब ठेवा, नाहीतर अशी चिकटली जातात. आता ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे. एखाद्या पक्कड किंवा कापडाने तुम्ही ओट्यावर काढून घेऊ शकता. गरम असताना अजिबात बिस्किटं काढायला जाऊ नका, नाहीतर ती तुटू शकतात. ती बिस्किटं पूर्णपणे थंड होण्याची वाट बघा. इथे मी एक-एक करून सर्व बिस्किटं अशाच पद्धतीने भाजून घेतली आहेत. बिस्किटाचा रंग तुम्ही बघू शकता किती मस्त आला आहे आणि ही पूर्ण बिस्किटं थंड झाली आहेत. बघू शकता खालून वरून दोन्ही साईडून रंग मस्त आला आहे. ह्यातलं बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. फक्त बोट लावला की बिस्किट तुटतं. एवढी खुसखुशीत तयार झाली आहे. तोंडात टाकताच विरघळतील एवढी मस्त तयार होतात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा. आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका आणि तुमच्यासोबत तुमच्या लहानग्यांना देखील या बिस्किटांचा आस्वाद घेऊ द्या. पौष्टिक आणि हेल्दी बिस्किटं घरच्या घरी नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.